होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत अर्थातच ज्या राजानं खऱ्या अर्थानं राजमाता जिजाऊन देखणं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न खऱ्या अर्थानं सत्यात उतरवण्याचं काम ज्या राजानं केलं त्या राजाला त्रिवार अभिवादन करून या स्पर्धेला सुरुवात करूयात। यंग डॅशिंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय मान्य श्री श्रेयसदादा बेकंडे पुरस्कृत आपण पाहतोय स्वर्गीय विठ्ठलदादा साहेब खाडे ज्यांच्या नावानं संपूर्ण बिरवाडी गाव नव तर संपूर्ण शहापूर तालुका ओळखला जातो। त्या खाडेदादांना त्रिवार अभिवादन करूयात आणि या स्पर्धेला करूयात सुरुवात। मॅचला होतीये सुरुवात। मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक घेऊन यावेळेस मात्र 42 क्रमांकाची जर्सी घेऊन यावेळेस गोलंदाजीवरती येतोय मयूर शेळके। ओहो शॉर्ट चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न परंतु अतिरिक्त बाउन्स यावेळेस पाहायला मिळाला। चांगली उचली मिळाली या पहिल्याच चेंडूवरती। 1 फॉर द ओव्हर अशी ग्वाही देखील पाहायला मिळतीये। तर आदरणीय सन्माननीय कैलासजी पांडे साहेब यांचं देखील मनापासून कौतुक केले जाईल। या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातंय स्वागत। क्या बात है, मिड विकेटच्या डोक्यावरनं एक आघात झालाय, चेंडू फेकून दिलाय, सीमारेषे पार आलाय षटकार। काय सुरुवात केली आहे, निश्चितच नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर आई गावदेवी चांद्रोटी संघानं फलंदाजी स्वीकारली आणि पथ्यात पाहायला मिळते पहिला चेंडू बाउन्स होता, अतिरिक्त उछाल, त्यावेळेस मात्र त्या चेंडूवरती फटका खेळू शकला नाही। दुसऱ्या चेंडूवरती आघात झालाय। ओहो यावेळेस देखील शॉर्ट अँड यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, हलकासा ब्रश पाहायला मिळाला। यावेळेस पंचांचा इशारा येतो यस बॅक टू द पॅव्हिलियन। थँक्यू सो मच डीजे। चला फलंदाज जरा घाई करायची आहे, दिलेल्या वेळेवरती आपल्याला मात्र सामने खेळायचे आहेत। जे दिलेले टाइम आहे त्या टाइम मध्ये मात्र ओव्हर कंप्लीट झाली पाहिजे। पंचांनी देखील याकडे लक्ष द्यावं। खऱ्या अर्थानं कैलासजी पांडे साहेब मनापासून आभार असतील की या स्पर्धेसाठी आपण उत्कृष्ट फलंदाजासाठी आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक ट्रॉफ्या या ठिकाणी दिल्यात, बॅट आणि शूज दिलेत। निश्चितच मनापासून कैलासजी पांडे साहेब आपले आभार असतील। बॅट आणि शूज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलेत। जाऊयात मॅच कडे। एक महत्वाचा हिरा मात्र टिपला गेलाय, पहिल्या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी करतोय गोलंदाज। ओहो यावेळेस देखील अपील होती, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, शरीर यष्टीच्या दूर ज्या वेळेस चेंडू ठेवले जातात त्यावेळेस मात्र फलंदाज ओळखून असतो की यावेळेस मात्र चेंडू बाहेरचा आहे। आणि बहुतांश टेनिस क्रिकेटमध्ये जर बघायला गेलात तर आपल्याला मात्र आडव्या पट्ट्याचे फलंदाज जास्त प्रमाणात पाहायला मिळतात आणि यावेळेस मात्र तीच रणनीती पाहायला मिळते। ओहो गुड लेंथला चेंडू होता, पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येईल असं देखील नसतं मित्रा। प्रत्येक चेंडू मात्र तुमच्यासाठी एक कर्दन काळ देखील ठरू शकतो, त्यावेळेस चांगल्या चेंडूचा सन्मान करा। त्या चेंडूवरती सिंगल डबल जी क्रिकेटची खऱ्या अर्थानं लाईफ लाईन ओळखली जाते ती लाईफ लाईन मात्र यूज करणं गरजेचं असतं। ओहो यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय, कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू निघून चाललाय, भरपूर गॅप आहे, चेंडू थांबणार नाहीये, आउटफील्ड अतिशय वेगवान, चेंडू निघून गेलाय, सीमारेषे पार आलाय, स्वर्गीय दादा खाडे साहेब यांना मानवंदना देणारा हा चौकार। थँक्यू सो मच डीजे। मयूर घरत डीजे वॉकर्स लाभलेत या स्पर्धेसाठी, त्यांचं देखील मनापासून आभार असतील। तर यूटीसीचे आमचे सहमित्र अर्थातच शैलेशजी भोईर यांच्या माध्यमातून आपण घर बसल्या ही संपूर्ण स्पर्धा पाहतायत ऐकतायत आणि खूप चांगल्या प्रकारचं यावेळेस मात्र प्रत्येक चेंडू टिपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे। निश्चितच या चॅनलला मात्र सबस्क्राइब करायला, बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका।
तर नितीनजी पारधी साहेब आपलं देखील मनापासून आभार असतील. स्कोरर मित्र लाभलेत. खऱ्या अर्थानं संपूर्ण लेखाजोखा ज्यांच्या माध्यमातून अगदी अचूकरित्या टिपला जातो. संपूर्ण क्रिकेटमध्ये एक रन महत्त्वाची असते. जसं म्हणतात ना की ताटातील अन्नाचा एक कण आणि क्रिकेटमधील एक रन हा खूप महत्त्वाचा. ते जपण्याचं ते लिहिण्याचं काम मात्र नितीनजी पारधी साहेब यांच्या माध्यमातून केलं जातं. त्यांचं देखील मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूयात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. मयूरनं कामगिरी केली. पहिल्या ओव्हरमध्ये एक गडी निश्चितच बाद केला आणि 10 धावा त्याने खर्च केल्यात. दीपक येतोय षटक क्रमांक 2 मध्ये. ओहो यावेळेस मात्र अगदी पट्ट्यामध्ये चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श झालेला नाहीये. चेंडू मात्र शरीर यष्टीवरती आदळतो. निर्धाव चेंडूची पहिल्या ओव्हरमध्ये मात्र मयूरनं 10 धावा खर्च केल्यानंतर दीपक आला आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र यावेळेस मात्र फलंदाजाला हात खोलू देत नाहीये. चांगली गोलंदाजी, सफल गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत मात्र दोन्ही बाजूने पारडं मात्र समांतर पाहायला मिळतंय. ओहो यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, उडवलाय ऑन साइडला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कलेक्ट करून थ्रो करेल. यावेळेस थ्रो मात्र परफेक्ट पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. थँक्यू सो मच डीजे. यावेळेस गरज होती का खऱ्या अर्थानं? लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता, थोडीशी फंबलिंग झाली होती. त्यानंतर मात्र चेंडूपैकी अप्रतिम पाहायला मिळाली, परंतु स्वतःच्या हातावरती स्वतःच्या हातानं कुऱ्हाडीनं घाव करून घेणं आणि ती म्हणजे आत्महत्या. ज्यावेळेस राहुल द्रविड सरांना विचारलं गेलं होतं की सर्वात महत्त्वाची विकेट कुठली असते, की जी विकेट आल्यानंतर दुःख खऱ्या अर्थानं फलंदाजाला लागतं, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं रनआउटची विकेट. आणि ही विकेट ज्या वेळेस मात्र आपण देतो त्यावेळेस मात्र आपल्या डगआउटमध्ये देखील चर्चा होत असते मित्रांनो. कॉलिंग खूप महत्त्वाची. 2 विकेट गमावल्या आहेत. यावेळेस मात्र चांगली कामगिरी करतोय टीम जय बजरंग सापगाव संघ. हो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा गाठलाय आणि पूर्णपणे ब्लॉक खोलला. यावेळेस मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज दीपकच्या माध्यमातून. बढ़िया 4 है यहाँ पर गोलंदाज. अजूनही हात खोलू देत नाहीये स्ट्राइक एंड वरती असलेला फलंदाज शेखर. ओहो यावेळेस मात्र फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे. सफर देखील सफल पाहायला मिळतोय. चेंडू निघून गेलाय सीमा रेषे पार. हा आलाय चौकार. थँक्यू सो मच डीजे. या चौकारानं धावफलक 15 वरती पोहोचलोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या धावा जमा केल्या गेल्यात. आई गावदेवी चांद्रोटी या संघाची फलंदाजी पाहायला मिळते. तर क्षेत्ररक्षण करत असताना टीम पाहायला मिळते जय बजरंग सापगाव टीम. आणि आतापर्यंत षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना धावफलक 15 वरती. हो यावेळेस फटका चांगला आहे. साऊंड देखील, अंतर देखील. डिस्टन्स मात्र कव्हर केलाय चेंडू नाही. चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. थँक्यू सो मच. विशेष कौतुक केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून डीजे स्पोर्ट्स मेंगालपाडा. क्या बात आहे. त्यांच्या माध्यमातून हे मैदान देखील सुरक्षित ठेवण्याचं काम केलं जातं, सजवण्याचं काम केलं जातं. यावेळेस मात्र बॅक टू बॅकचा दुसरा तडाखा पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू सो मच डीजे. क्या बात आहे. यावेळेस मात्र गोलंदाजा गर्दनकाल ठरतोय.
आतापर्यंत जो फलंदाज थांबून होता शेखरची फलंदाजी आम्ही चांगली जवळून ओळखली आहे, पाहिली आहे. ज्याच्या वेळेस चांदोटी संघासाठी महत्वाची कामगिरी करण्याची वेळ येते त्या वेळेस मात्र त्याने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन जो टी शर्ट परिधान केलाय गावाचा, त्या गावासाठी मात्र खेळायचं आहे आणि हे मात्र मनामध्ये ठेवून नक्कीच कर्दनकाल ठरलाय वेळोवेळी. यावेळेस मात्र शेखर हवी झालाय. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा सजवल्या गेल्या आहेत. 27 धावा, 27 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये पोहोचलाय. षटक क्रमांक 1 मध्ये 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 17 धावा घेतल्या गेल्या. बॅक टू बॅकचे 2 षटकार देखील पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय. यावेळेस येतोय अजय. ओ शॉर्ट अँड पुल. यावेळेस मात्र फटका फसलाय का? यस, फटका फसलाय मिड विकेटच्या दिशेला. अप्रतिम अगदी बाउंड्री लाईन लगत झेल चिपला गेलाय आणि फलंदाज होईल बाद. थँक्यू सो मच डीजे. यावेळेस मात्र अजय सांगतोय की जर शेखर त्या ठिकाणी हवी होऊ शकतो तर जय बजरंग सावगाव टीम कडनं अजय देखील हवी होऊ शकतो गोलंदाजी करत असताना. क्या बात आहे. अगदी पहिल्या चेंडूवरती त्यानं मात्र फलंदाजाला गारद केलाय. न कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा भाई अजय वही सबसे बडा. या मॅचच्या हाफमध्ये आपण धसई आणि शुलोत्तर दोन्ही टीमचे कर्णधार आपण यायचे आहे. टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. धसई आणि शुलोत्तर अगदी या मॅचच्या हाफमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. ओहो, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. समालोचन कक्षेला मान्यवरांना सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. थँक्यू सो मच डीजे. यावेळेस आलेला फलंदाज कुणाल. यावेळेस कुणाल मात्र हात खोलतोय. सांगतोय की शेखरला जर साथ द्यायची असेल तर मात्र फटके खेळावे लागतील आणि मात्र कुणालने देखील सुरुवात केली आहे. अजय वरती या चेंडूवरती मात्र हवी झालाय. नेक्स्ट बॉल कशा प्रकारे टाकला जाईल अजयच्या माध्यमातून. निश्चितपणे ज्याच्या वेळेस मोठे फटके येतात त्यावेळेस रणनीती आखली जाते, परंतु यावेळेस रणनीती केवळ आणि केवळ कुणाल बॅक टू बॅकचा दुसरा तडाखा. थँक्यू सो मच डीजे. क्या बात है. यावेळेस मात्र कुणाल कमी चेंडू खेळलाय परंतु पूर्णपणे सेट झालेला पाहायला मिळतोय. चला आपण मॅचच्या हाफ मध्ये यावेळेस नाणेफेकी करणार आहोत. नामदेव 11 दसई संघ आणि शुलोत्तर संघ दोन्ही टीमचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. हो हो, यावेळेस मात्र चेंडू खाली राहिला. फलंदाज देखील सांगतो यावेळेस ऍक्शन मध्ये की हा चेंडू खाली राहिलाय. निश्चितपणे शेखरला यावेळेस त्याने सांगितलं की चेंडू थोडा खाली राहिला, अन्यथा हा चेंडू देखील आउट ऑफ द पार्क ठोकला असता. बॅक टू बॅकचा तिसरा षटकार, परंतु नाही. यावेळेस चातुर्य पाहायला मिळालं अजयच्या माध्यमातून. हो हो, यावेळेस शरीयष्टीपासून दूर, परंतु मुवमेंट शिफ्ट होते पंचांची आणि पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. धरतीला झाले दोन्ही हात समांतर. धाव आली अवांतर. एक्स्ट्राची धाव पाहायला मिळते. धावफलक मात्र तब्बल 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ओहो, स्ट्रेट ड्राइव्ह फटका स्वतःच्या फॉलो थ्रू वरती चेंडू रोखला गेला. यावेळेस कुठलीही धाव नाहीये. षटक क्रमांक यावेळेस 3 समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती आई गावदेवी चांदोर्डी संघाची धावसंख्या पोहोचली आहे 40 या अंकावरती. आपण संपूर्ण स्पर्धा पाहतोय. खऱ्या अर्थानं गुण्या गोविंदानं आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये हे भगवं वादळ मात्र पाहायला मिळतंय.
खऱ्या अर्थानं जर बघायला गेलात मैदानाच्या चौफेर मात्र भगवी पट्टी पाहायला मिळते. चौफेर प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते आणि या मंडळाला सहकार्य करणारे नेतृत्व दातृत्व देखील पाहायला मिळत आहेत मैदानाच्या चौफेर. सांगतायत की महत्वाच्या क्षणाला मात्र कुठल्याही क्षणाला अपील केली जाऊ शकते. षटकार चौकाराची अगदी बाउंड्री लगत देखील व्हॉलंटियर्स थांबलेले पाहायला मिळत आहेत आणि माझ्या गुणी प्रेक्षकांचे निश्चितच या स्पर्धेमध्ये सहर्षमय स्वागत असेल. आपण पाहतायत ऐकतायत स्वर्गीय विठ्ठल दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025चं हे पर्व आणि काय बहरदार पर्व ज्या वेळेस मात्र या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय. आम्ही पाहतोय दरवर्षीप्रमाणे काहीतरी नव्यानं काहीतरी करून दाखवण्याची क्षमता या मंडळामध्ये आहे. क्या बात आहे. षटक क्रमांक जाऊयात मैदानामध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती नीरज आलाय. ओहो, नीरजचा हा चेंडू अतिशय वेगवान मात्र कमरेच्या खाली थोडासा राहिला आणि फलंदाजाला थोडीशी डोकीदुखी पाहायला मिळाला. हा चेंडू निश्चितच निर्धाव चेंडू आलाय. धावफलक मात्र स्थिर झालेलं पाहायला मिळतंय 40 या आकड्यावरती. उर्वरित 5 चेंडू आणि भैरवी षटक हानामारीचं षटक आहे आणि या षटकाला भैरवी षटक देखील संबोधलं जातं. ओहो, यावेळेला शॉट अँड पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल आउट ऑफ द पार्क ठोकला गेलाय. षटकार. हॅलो हॅलो, थँक्यू सो मच. यावेळेस मात्र फलंदाज सांगतोय एक बॉल निर्धाव आल्यानंतर, भाई बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. क्या बात आहे. यावेळेस मात्र बारी बारी चालू आहे. एक चेंडू निर्धाव येतो. तदनंतरच्या चेंडूवरती मात्र फलंदाज देखील हावी होताना राकेश पाहायला मिळतोय. शेखर सॉरी. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा चुकी केली आहे गोलंदाजानं. यूज हँडसम ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय शेखरच्या बॅटमधनं. थँक्यू सो मच डीजे. क्या बात है. काय फटका पाहायला मिळाला. जैसी नजाकत वैसा तमाशा. चेंडू ज्या प्रकारे टाकला गेला त्याला प्रत्युत्तर देखील त्याच ताकदीचं पाहायला मिळालं. बाउंस चेंडू होता. शरीर यष्टीवरती चेंडू होता. शेखरनं ओळखलं, पिकअप केलं आणि चेंडूला पाठवून दिलं आउट ऑफ द पार्क. काय फटका सजवला गेलाय. अप्रतिम, लाजवाब. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं देखील असेल. युटीसी लाईव्ह अशा प्रकारचे क्षण मात्र टिपण्यामध्ये विसरत नाहीत. ओहो, यावेळेस मात्र लिडिंग एज होती. यावेळेस बॅटची थोडीशी आतला हिस्सा लागून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय 30 यार्ड मध्ये. एक सिंगल घेतली गेली आहे. चोरटी धाव पाहायला मिळाली आणि या सिंगल धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचलंय 53 या अंकावरती. क्या बात आहे. पारधी सर, मनापासून आभार आपले. प्रत्येक चेंडूवरती आपण मात्र स्कोर हा आमच्यापर्यंत पोहोचवताय. ओहो, कुणाल यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडू उडवलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. दरम्यान एक सिंगल धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी चेंडू खेळून काढल्यानंतर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मात्र त्वरित चेंडूवरती आला आणि परिणामी केवळ एक सिंगल धाव. मोठे फटके देखील आले आहेत. विशेष कौतुक केलं जाईल टीम आई गावदेवी चांदोर्डी संघाचं, कारण प्रत्येक चेंडूवरती बिग हिट खेळण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. चुकीच्या चेंडूचा देखील त्यांनी चांगल्या प्रकारे समाचार घेतलाय. याला म्हणतात क्रिकेट मित्रांनो. ओहो, यावेळेस देखील शरीरयष्टीपासून थोडासा दूर होता चेंडू. मात्र मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, कलेक्ट करून थ्रो करेल. मिसफील्ड पाहायला मिळते. यावेळेस मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट. चुकी बघा आणि 4थी धाव कंप्लीट झाली आहे. क्या बात आहे. आता मात्र यावेळेस मात्र 5वी धाव घेत असताना फलंदाज बाद झालाय. निश्चितच या चेंडूवरती 4 धावा आल्यात. या 4 धाब्यांनी धावफलक पोहोचलंय. स्कोरबोर्ड वरती धावा झाल्यात 58 धावा. 58 रन्स ऑन बोर्ड. अँड नामदेव 11 धसे आणि जय हनुमान क्रिकेट संघ शिलोत्तर. चला, दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित या टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकी केली जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल तर आपण पाहिलं की 4 ओव्हर मध्ये यावेळेस जर विश्लेषण करायचं झालं, पहिल्या ओव्हर मध्ये मयूरनं 10 धावा खर्च करून एक महत्वाचा गडी टिपला होता. तदनंतर दीपक आला, 17 धावा खर्च केला, एक गडी बाद केला. तदनंतर अजय आला, त्याने मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचं काम केलं. 13 धावा देऊन केवळ एक गडी बाद आणि 13 धावा दिल्या केवळ.
तदनंतर नीरज आला षटक क्रमांक 4 मध्ये, त्यानं मात्र 2 षटकार 1 चौकार त्याला ठोकले गेले आणि 18 धावा खर्च केल्या या शेवटच्या षटकामध्ये. तब्बल धावफलक पोहोचलोय 58 वरती. आता मात्र जय बजरंग सापगाव टीम साठी 24 चेंडूंमध्ये 59 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. चला जाऊया टॉस का बॉक्स मध्ये, जिथे मात्र 2 कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूनं टीम नामदेव 11 धसई संघाचा कर्णधार, तर दुसऱ्या बाजूनं टीम शिरोत्तर संघाचा कर्णधार. चला दोन्ही कर्णधारांनी त्वरित या. नक्कीच टेनिस क्रिकेटचे जे चाहते आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे, ती आनंदमय सूचना. तात्या चषकाचं पर्व येते, पर्व क्रमांक 2 आणि तात्या चषक 3रं पर्व आहे आणि तात्या चषकाचं पर्व येते. निश्चितच 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर या दरम्यान हे सामने खेळवले जाणार आहेत. ज्या संघांना त्या ठिकाणी आपलं नाव नोंदवायचं असेल त्यांनी मात्र नोंदवू शकता. तात्या चषक येतंय 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान. चला दोन्ही कर्णधार, नामदेव 11 धसई संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. शिलोत्तर टीम आपला कर्णधार त्वरित पोहोचवा, कारण मॅचच्या हाफ मध्ये आपण नाणेफेकी करत असतो आणि या अनुषंगाने आपण सहकार्य करावं मंडळाला. मैदानामध्ये टीम दाखल होताना पाहायला मिळतीये. अर्थातच कामगिरी केली आहे फलंदाजी करत असताना. शेखरनं चांगली कामगिरी केली. शेखरनं देखील त्याच्या बॅटमध्ये चांगल्या धावा आल्यात. तदनंतर आलेला कुणाल यानं देखील सहकार्याची भूमिका पाहायला मिळाली. त्यानं देखील 6 चेंडू पेस करत 13 धावांची खेळी केली आहे आणि टार्गेट 24 चेंडूमध्ये 58 धावा या ठिकाणी स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. 59 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आत चला या वेळेस जाऊयात आपण टॉस का बॉक्स मध्ये, जिथे जोडले गेलेत 2 खेळाडू. अर्थातच मैत्रीपूर्ण सामना असेल. अर्थातच नामदेव 11 कर्णधार रोहन, तर यावेळेस अनिकेत पाहायला मिळतोय. चित्त्याचा वेग असलेला हा अनिकेत शिरोत्तर संघाचा कर्णधार. नाणेफेकीचा टॉस केला जातोय आदरणीय सन्माननीय तन्मयजी बेरे यांच्या माध्यमातून. कॉल दिला गेलाय नामदेव 11 धसई संघाकडनं. हेड आले टेल. यावेळेस मात्र नाणेफेकीचा कॉल निश्चितपणे यावेळेस जिंकलाय टीम शिलोत्तर संघ. आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. निश्चितच क्षेत्ररक्षण घेतलं गेलंय. नामदेव 11 संघासमोर ज्या वेळेस तुम्ही गोलंदाजी कराल त्यावेळेस किती धावांवरती रोखण्याचा तुमचा निर्धार असणार आहे. महत्वाचं म्हणजे कुठला खेळाडू, धावा किती होतील, यू डोंट नो, आय डोंट नो, बट मला हेच सांगा की यावेळेस मात्र तुम्ही गोलंदाजी करत असताना टार्गेट कुठल्या फलंदाजाला करणार आहात? आम्ही जास्त करून आता कर्णधार रोहनला आणि रोहित शेलारला. ओके, रोहित शेलार आणि रोहन लक्षात असू द्या, टार्गेट केलं जाणार आहे आणि निश्चितच या खेळासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आता जाऊयात रोहनकडे. रोहन, नामदेव 11 खऱ्या अर्थानं तुमच्या वडिलांचं नाव आहे नामदेव, आणि हा संघ आम्ही खूप वर्षापासून पाहतोय, अनुभवतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून जी स्पर्धा भरवली गेली आहे, दरवर्षी तुम्हाला या ठिकाणी खेळण्याचा मान दिला जातो. या स्पर्धेच्या नियोजनाबद्दल काय म्हणशील? नियोजन एकदम शहापूर तालुक्यात पहिल्यांदा असं नियोजन झालेलं आहे का बाळादादांनी सांगितलं का आपला ग्राउंड 1 नंबर आहे, म्हणजे तुला तिथे खेळायचंच आहे. तो बोलतो चाल. निश्चितच. तर फलंदाजी करत असताना तुम्ही किती धावांपर्यंत मजल माराल? तुम्ही पाहताय की मागच्या वर्षामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये जर बघायला गेला तर चित्ता आपण पाहायला दिलं अनिकेत, आणि ज्या वेळेस शिलोत्तर संघ आता मात्र खेळतो त्या वेळेस त्यांच्याकडनं मात्र चांगला प्रतिकार देखील पाहायला मिळतोय. अगदी फाईट करणारी टीम आहे. तर किती धावांपर्यंत मजल असेल? 50 ते 55 पर्यंत आपला मजल असेल. निश्चितच 50 ते 55 धावांचा यावेळेस आशा दाखवली गेली आहे. बेस्ट ऑफ लक असतील दोन्ही टीमला. जाऊयात मॅच कडे, जिथे मात्र सामना पाहायला मिळतोय. एका बाजूने टीम पाहायला मिळते आई गावदेवी चांद्रुडी टीम, तर दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळते जय बजरंग सापगाव आणि द व्हाइस ऑफ द कल्याण, अर्थातच आमचे आदरणीय सन्माननीय प्रसन्न चव्हाण सर यांच्याकडे वळूयात. थँक्यू सो मच वन्स अगेन. रामराम मंडळी, सर्वांचं सहर्ष स्पर्धेमध्ये
स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. ऑन साइडला टर्न केला, बॉलला फ्लिप करत असताना बॉलला फेकून दिलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा कडाक्याचा पहिल्या बॉल वरती पहिला ब्लास्ट, सिक्सर. थँक्यू सो मच डीजे. आम्ही नेहमी म्हणतो विघ्नेश, कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. सुरुवाती फार महत्वाची असते आणि सुरुवात झाली आता. 23 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. कमालीचा सामना पाहायला मिळेल याती मात्र शंका नाहीये. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवून दिलंय सीमा पलीकडे. मात्र चौकारे की षटकारे आपण पाहूया. पंचा आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. येस, इट्स मिनिमम. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार पाहायला मिळतो. पहिले षटक आहे त्यामुळे नवीन चेंडू देण्यात येईल याची नोंद करून घ्यायची आहे. सुरुवात फार चांगली झाली आहे. पहिला षटकार त्यानंतर चौकार. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हाथोड़े के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आता विघ्नेश प्रेशर सिच्युएशन आहे. बॅटिंग टीम चांदरोटी वरती, कारण 2 बॉल वरती 10 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. यावेळेस मिस्टेक झाली आहे. सापगाव संघाचा तडाखा पाहायला मिळते. ऑन साइडला हुक करत असताना फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुलला सिक्सर. कमालीची सुरुवात म्हणता येईल. 59 धावेंचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग करत असताना जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. या हंगामामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या मोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात. मात्र त्यापैकी एक सर्वात मोठी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते, ती म्हणजेच आई एकविरा स्पोर्ट्स खैरपाडा सरलांबे आयोजित तात्या चषक 20-25-26 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. ज्याचं प्रथम पारितोषिक असेल 50,000 रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक आणि तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 10,000 रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक. स्पर्धा आपल्याला 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर मध्ये पाहायला मिळेल. 4 दिवसांचा कालावधी असेल आणि संपर्क साधू शकता आपण गणेशजी शेरे, विजयजी अधिकारी, जयवंतजी शेरे, नकुलजी अधिकारी, संतोषजी डोंगरे आणि कृष्णाजी कोळंकी यांच्याशी आपण संपर्क साधायचे जर आपल्याला या स्पर्धेमध्ये प्रवेश करायचा असेल तर. भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. मात्र भव्य दिव्य असा आवाज आपण ऐकला, कानावरती आवाज पडला तर आवाज येतो तो म्हणजेच बिरवाडीचा. कारण बिरवाडी हे असं गाव आहे आपल्याला नेहमीच जबरदस्त आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतो. माननीय श्री श्रेयसदादा वेखंडे साहेब पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 20-25 दमदार आणि नेत्रदीपक दिमागदार आयोजन आणि नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. तुर्तास मैदानाच्या दिशेला आपण पाहू शकतो 2 बॉल दोन्ही निर्धाव पाहायला मिळतील. कमबॅक फार चांगला पाहायला मिळेल. गोलंदाज शेखरने चूक इथे ही केली की शॉर्टर वनचा वापर केला. जर तुम्ही पॉवर प्ले मध्ये शॉर्टर वनचा वापर करत आहात तर बॅटर कैलासकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे मोठे स्ट्रोक मारायची. आता तो स्ट्रोक मारतोय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. हा बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. कैलासच्या बॅट मधून चौका. थैंक यू सो मच डीजे. हम इस लड़के को जानते हैं, बहुत तगड़ा मारता है. नाव आहे याचा कैलास आणि काम एकदम झकास करतो असा खेळाडू आहे. मागील वर्षी त्याच्या मागील वर्षी देखील मॅन ऑफ द सिरीजचा रेस खेळाडू होता. मात्र थोडक्यासाठी ती बाईक निसटली. मात्र या वेळेस आपण बघणार आहोत त्याला फार चांगल्या टच मध्ये सुरुवात त्याने फार चांगली केली आहे. पहिले 2 बॉल वरती 2 मोठे फटके वरती षटकार आला, त्यानंतर 2 डॉट बॉल आणि त्यानंतर एंड फार चांगलं केलंय. चौकार पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला समाप्त होईल. धावफलक 20 या आकड्यावर म्हणजे विजयासाठी अजून देखील 39 18 बॉल 39 39 धावांची आवश्यकता म्हणजे 13.00 ची आस्किंग गती आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल, वेळ वाचवणं गरजेचं आहे. भरपूर उशीर होतोय त्यामुळे ही आपणास विनंती असेल टीम चांदरोटी
की आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्यायची आणि ओव्हर सुरू करायची आहे. धावफलक पाहायला मिळेल 20 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती आपल्याला समाप्त होत असताना पाहायला मिळतात. अविनाशच्या खांद्यावरती जबाबदारी. कोल्डपॅचा बॉल ड्राईव्ह करत असताना वाईडिश लॉंग ऑफ मधून जोपर्यंत फिल्डर येतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. कैलास पांडे एक फार मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचं. शहापूरचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय. फक्त गाजवलं नव्हे तर शहापूरच्या क्रिकेटला सोन्याचे दिवस या खेळाडूने आणलेत. जर विचार केला तर साई स्पोर्ट्स शहापूर सारख्या एक बलवंत, नामवंत आणि कीर्तिवंत संघाचं नेतृत्व कर्णधार पद या खेळाडूच्या खांद्यावरती आहे. ज्या खेळाडूला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती कैलास पाहायला मिळतील. आम्हाला आठवतंय मागील वर्षी या स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली होती. जेमतेम थोड्या धावेंसाठी सिरीज हुकली. मात्र यावेळेस ती कसर सोडायची नाहीये कारण कैलास एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या नावावरती ती बाईक येणं गरजेचं आहे कारण साई स्पोर्ट्स सारख्या एक मोठ्या संघाचं तो नेतृत्व करतोय. मला माहिती आहे तो कधी सिरीज साठी खेळत नाही, संघासाठी खेळतो. मात्र तरी देखील एक माइलस्टोन असतो. शैलेश दादा, आपल्याला बाईक मिळणं देखील तितकंच आवश्यक असतं, इम्पॉर्टंट असतं. त्यावेळेस व्हाईट बॉल. धावफलक पाहायला मिळेल पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 22. 22 या आकड्यावरती 22 ऑन द बोर्ड. 22 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढील मॅच नामदेव 11 दसई विपक्ष शिलोत्तर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चांगला मॅचअप आहे दोन्ही संघांमध्ये. फार चांगली स्टारकास्ट दोन्ही टीम कडे आहे. धावफलक पाहायला मिळेल ते मात्र 22. 22 या आकड्यावर. स्विच हिट मारायचा प्रयत्न कैलास जरूर होता. व्हाईट बॉल अवांतरशी धाव फलकावरती होईल 8. धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या 23 या आकड्यावर. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ दुसरं महागडी गोलंदाजी अविनाशच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 बॉल हाताळले ज्यापैकी 2 अवांतर आहेत, 1 सिंगल आली आहे. 3 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. ऑन साइडला वळवलाय स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर स्टॉप, चांगलं वेल स्टॉप, वेल जज. सिंगल ऍड होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. नाराज आहे थोडेसे कैलास स्वतःवरती. ताकद असणं गरजेचं होतं या बॉल वरती. हा स्ट्रोक एक्झिक्यूट जरूर चांगला केला होता मात्र फिल्डिंग देखील तितकीच जबरदस्त पाहायला मिळाली. मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल जी मात्र सिंगल धावसंख्या फलकावरती 24. 24 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. धावफलक 24 या आकड्यावर. यावेळेस शॉर्टर 1 अप टी बार. हा बॉल वाईड असेल आणि 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या 25. 25 या आकड्यावरती. अविनाशच्या या षटकामध्ये 2 सिंगल आलेत मात्र त्या व्यतिरिक्त 3 अवांतरच्या धावा ऍड होत आहेत. धावफलक देखील 25. धावसंख्या फार मोठी चेस करायची आहे मात्र कुशन आहे. तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकत नाही कारण शेवटच्या मोमेंट पर्यंत जोपर्यंत कैलास आहे धावा बनतील यातही मात्र शंका नाही आहे. ऑन साइडला टर्न केलाय. बॉलला पाठवून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंस ओव्हर द फॅन्स. मिलेंगे रन 4. तो सापगाव टीम का होगा बेड़ा पार. चौका. थँक्यू सो मच इज 29. 29 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतील. 29 झालेले आहेत. विजयासाठी अजून देखील आपण पाहणार आहोत. जवळपास
30 धाव्यांची आवश्यकता असेल. गोलंदाज देखील सज्ज. चौकार, एक वाईड, त्यानंतर सिंगल, 2 वाईड, एक सिंगल. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळते. मिस्टेक नक्की पाहायला मिळते. कीपर बीट होत आहे. थर्ड मॅन फाईन लेग देखील बीट. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. व्हाईट प्लस 2 22, एकूण 3 धावा फलकावरती होतील. 8 धावफलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरकत असताना 32 32 या आकड्यावरती. व्हाईट प्लस 2 त्या देखील 22 धावफलक 32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 59 धावेंचं लक्ष आणि लक्ष्याचं पाठलाग करत असताना सापगाव संघ फ्रंट फूट पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला टर्न केलाय लॉंग ऑनच्या दिशेला. सिंगल कंप्लीट होईल. मिस्टेक होत असताना पाहायला मिळते, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला कैलास पाहायला मिळत आहेत. कैलास बांडे. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 33. व्ही फॅक्टरचे ओनर कैलास पांडे यांच्याकडून आपल्याला पाहू शकतो बेस्ट बॅट्समन साठी पॅट आणि बेस्ट बॉलर साठी शूज सौजन्य झाले. त्यांचं आम्ही विशेष कौतुक करणार आहोत. एक चांगले क्रिकेटर आहेत, एक चांगले कॅप्टन आहेत, एक चांगले स्पोर्ट्स पर्सन आहेत आणि तितकेच चांगले बिझनेसमॅन देखील आहेत. आणि त्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज सौजन्य झाले. त्यांचं देखील आम्ही विशेष असं कौतुक करणार आहोत. धावफलक पाहायला मिळतंय, जे मात्र 33-33 या आकड्यावर. ऑन साइडला टर्न केलाय. दिशा दाखवली जरूर स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत फिल्डर येतील. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पाहायला मिळेल. बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. मी म्हणेल इथून विकेट टेकिंग गोलंदाजी फार महत्वाची आणि स्पेशली कैलासची विकेट जर मिळाली तर मात्र कमबॅक देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. 8 होतील. धावसंख्या फलकावरती 35 धावा. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 5 बॉलचा खेळ झालाय. आतापर्यंत 15 धावा खर्च झाल्यात. महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह केलाय. सिंगल कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं देखील समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 36 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 36. शैलेश दादा आमच्यापर्यंत माहिती कळवतील की आता 12 बॉल 23 धावेंची आवश्यकता, म्हणजे आता मॅच रडार मध्ये आली आहे. आता या मॅच मध्ये मित्रांनो मजा येणार आहे. डीजे थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच डीजे. तुर्तास तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. शुभम पाहायला मिळतील आणि शुभमच्या विरोधामध्ये हा आक्रमक हल्ला पाहायला मिळतोय. कैलासच्या बॅट मधून षटकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचेल 42. आता 11 बॉल मध्ये 17 धाब्यांची आवश्यकता. कैलास मार रहा है आणि मार पण असा तोय की ज्या प्रकारे मी म्हणेल छोट्या मुलांसमोर तो बॅटिंग करतोय. स्ट्रोक तर जबरदस्त. हँड हँडसम माइटी हिट बाय द माइटी मॅन. कैलासच्या बॅट मधून अजून एक दमदार सिक्सर. थँक्यू सो मच डीजे. धावफलक पाहायला मिळेल 48 या आकड्यावरती. 10 बॉल मध्ये 11 धावेंची आवश्यकता आहे. विघ्नेशी मॅच असं वाटत होतं की कदाचित शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल, मात्र ज्या प्रकारची बॅटिंग करतोय बॅटर कैलास ते कौतुकास्पद आहे. कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करत असताना सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे का? नसणार आहे.
इथे बॉल निघून चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप, काढली पोहोचली या डेस्टिनेशन वरती आलेला हा चौकार. थँक्यू सो मच. 50 अप. तब्बल 52 धावा या फलकावरती. आता 7 धाब्यांची आवश्यकता असेल. आणि अजून एक दमदार स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. आकाशाला गवस निघालणारा हा गगनभेदी, गगनचुंबी, आउट ऑफ द पार्क, बिग हिट, सिक्सर. थँक्यू सो मच डीजे. 13 बॉल मध्ये 46 धाव्यांची विध्वंसक खेळी साकारली. या स्पर्धेमधील अर्धशतकीय कामगिरी करू शकेल का? पहिलं अर्धशतक कंप्लीट करू शकेल का या स्पर्धेचं? ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. 46 वरती तो खेळतोय. एका धावेची आवश्यकता आहे आणि अशा रीतीने सामना झाला फिनिश आणि सामना जिंकला टीम सापगाव संघाने. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. विदाउट एनी डाऊट बॅटिंग करत असताना 46 बनवल्या असा कैलास असेल सामन्याचा सामनावीर. कैलास असेल सामन्याचे सामनावीर. कैलास आपण या. प्रफुल्लदा विदे साहेबांचे शुभ असते. एक स्मार्ट, डॅशिंग आणि रुबाबदार आमचे प्रफुल्लदा. आणि येस यंदा कर्तव्य आहे, सो ते क्रिकेट थोडंसं कमी खेळतायत. उन्हामध्ये गेले थोडेसे डल होतील. मी एक क्रीम देतो, ती क्रीम वापरा, टॅन होणार नाही. चला प्रफुल्लदा आपण या. आणि कैलास दादा आपण यायचंय. आपण असाल मॅन ऑफ द मॅच. 46 46